तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा शिकवण त्याची आजही मोलाची परिसावी कथा निर्मळ चैतन्याची गाली ज्ञानामृताचा सडा गाली ज्ञानामृताचा सडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा सुखे मातला तो नाही दुःखे भंगलाही नाही सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊन राही भज विठ्ठल कानुडा भज विठ्ठल कानुडा तुका आकाशा एवढा तुका केवढा केवढा तुका आकाशा एवढा. अरे लोक असं पण म्हणतात की तो तुकाराम आकाशात गेला आणि झानीने पाणी पाडलं आणि पाऊस पडला. हा म्हणजे ह्या पावसाची तुकारामाचा काही संबंध नाही, काही संबंध नाही, काही संबंध नाही. बरोबर आहे. पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे आपुलाल्या दैवे पिके भूमी आपुलाल्या दैवे पिके भूमी आपुलाल्या दैवे पिके भूमी. जाऊबाई, ओ जाऊबाई. काय ग राधा? अहो हा कागद इथं पडला होता. यांच्या अभंगाचा कागद असेल. इथेच लिहित बसतात ना तुझे थोरले भाऊजी आणि लिहिल्यावर कागद तिथेच विसरून जातात. मला सापडला तर मी फडतळात ठेवते. सुकून राहिला असेल. साळंकृत कन्यादान साळंकृत कन्यादान करिता हा त्या दिवशी जाण्यापूर्वी केलेला अभंग दिसतोय. जपून ठेवायला हवा. काय सांगू तुला राधा, यांच्या कवनांची कागद कधी कधी खिडकी बाहेर उडून जातात. कधी तर रानात लिहित बसतात आणि तिथेच विसरून येतात. जपून ठेवायला हवा. वहिनीबाई, तुम्हाला थोरल्या भाऊजींची कवनं आवडतात? हो, कानाला ऐकायला किती गोड वाटतात, पण मनाला नाही पटत. सारखं त्या विठ्याचं नाही तर पांड्याचं कौतुक करत असतात. आणि त्यात भर म्हणजे अष्टोप्रहर नामस्मरण करत असतात त्याचं. नाही, मी म्हणते घ्यावं देवाचं नाव, पण कधी प्रपंचासाठी थोडंसं काम करावं, मेहनत करावी आणि मग उरेल तेव्हा घ्यावं ना नामस्मरण. कोण नाही म्हणतं? हो, तेही खरंच.
अरे रामू ये बैस 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 बैस. अरे रामू, तुझा तो मित्र तुकोबा तो कुठे दिसत नाही. बरेच दिवस भेटला नाही म्हणून विचारतोय. आपल्या तुकोबा रायाची त्रिस्थळी यात्रा बघा. एक विठ्ठलाचं मंदिर किंवा इंद्राणीचा डोहू किंवा बामनाथाचा डोंगर. चौथी जागा आहे कुठं? पण का वासुदेव बुवा, एवढं काय जरुरीचं काम काढलं की तुम्हाला तुकोबा रायाची भेट हवी? हा? अरे खरं तर अतिशय महत्वाचं काम आहे माझं त्याच्याकडे. त्या तुकोबाचं हल्ली गावात काय चाललंय ह्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. यज्ञ करू नका, यज्ञामुळे पाऊस पडत नाही असं तो सांगत सुटला आणि प्रार्थनेने पाऊस पाडून दाखवला. आणि तो मंबाजी महाराज आपल्या यज्ञामुळे पाऊस पडला असा गावभर डंकोरा पिटतोय. जाऊ द्या वासुदेव बुवा, बोलणारा आपल्या तोंडानं लय बडबड करत राहतात. आपण तरी किती जणांची तोंड धरायची? हा, जाऊ द्या की. हो ते खरंच हो. कोणाच्या तरी तोंडाला लगाम घालायलाच हवा आणि कोणाच्या तरी तोंडामध्ये राखेचा तोबरा भरायलाच हवा. कानोबा, अरे का? राम राम रामू काका. राम 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 राम. लगीन झालं बघ तुझं. हा, चांगली सासरवाडी मिळाली बघ तुला. अरे सासू सासरे चांगले म्हणजे सासरवाडी चांगलीच म्हणायची की. हा, बरं चल, तुझ्याच घरला चाललो होतो. बरेच दिवस झाले तुकोबा दिसला नाही. आणि ही वांगी पण द्यायची होती माझ्या माळ्यातली. चल रामू काका, घरला येतोस तर चल, पण तुका दादा नाही घरी. अरे मग गेला कुठं? पंढरीला का आळंदीला? त्याचे खरे सोरे दोनच बघ. एक पंढरीचा विठ्ठल आणि दुसरा आळंदीची ज्ञानेश्वर माऊली. नाही रामू काका, त्या दोन्ही ठिकाणी तो गेलेला नाही. तसा गेला असता तर आवली वहिनीला सांगून गेला असता. पण तो आवली वहिनीला नेहमी म्हणायचा, मला ईश्वराचा शोध घ्यायचा आहे, मला खऱ्या गुरुचा शोध घ्यायचा आहे, तोच मला ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवल. रामू काका, तो गेलेला आहे त्यालाही 4 दिवस झाले. मी आता त्यालाच शोधायला बाहेर पडलोय. वनवन शोधलं. वहिनी मंगळाई देवीला नवस बोलत बसली. अरे अरे असं झालं वय? मला काहीच ठाऊक नव्हतं रे कान्होबा. तरीच तुझा चेहरा असा उदास दिसतो या. होय रामू काका, दादा इतके दिवस कधीच घराबाहेर गेला नव्हता, त्यामुळे चिंता वाटते. पण त्याला हुडकायचं तरी कुठं? असं कर आपण आता तुझ्या घरला जाऊया, वांगी टाकूया, आवली वहिनीला धीर देऊया आणि मग दोघं पण हुडकूया तुझ्या तुकोबा दादाला. हा, पार पात्रा जाऊन शोधूया. चल चल जाऊया. चल चल. तू काय म्हण कान्होबा, तुझा दादा आज जेवढा मोठा विठ्ठल भक्त आहे ना, तेवढीच तुझी आवली वहिनी लय मोठी प्रतिभा आहे बघ. रामू काका, तुका दादा घरी नाही याचं जेवढं दुःख आवली वहिनीला झालंय तेवढं आम्हाला बी झालंय. आम्ही मात्र खाऊन पिऊन सगळं सहन करतोय.
आणि आवली वहिनी तुका दादा जेवला नसल, उपाशी तापाशी असल म्हणून स्वतः बी उपाशी राहिले. वाई कानोबा, तुझ्या आवली वहिनीची ही पतिव्रता भक्ती आहे ना, तीच आपल्याला तुकोबा दादाला शोधायला मदत करेल बघ. चल बघूया. ओ तुकाराम बुवा, ओ महाजन. अरे सोमनाथ पवार, अहो तुमच्याचकडे येतो तुम्ही. आमच्याकडं काय म्हणताय? काय विशेष काम काढलं? तसं विशेषच म्हणायचं. माझ्या गरजेला कोण कोण उपयोगी पडेल याचाच विचार करत होतो मी. इतक्यात तुम्ही हाक मारली. आता तुम्ही आता आमची आठवण काढली म्हणजे फार मोठं भाग्य समजायचं आमचं. अगे अगे ऐकलं का? अगं तुकोबा आलेत. अगं आतमध्ये त्यांना काय बसाय, काय घोंगडा आथरा, काय गुळ पाणी घेऊन या. सोमनाथा, घोंगडं नको आणि गुळ पाणी पण नको. माझी निकड जी आहे ते मी उभ्या उभ्यानीच सांगतो. माझ्या वडिलांनी म्हणजे बोलोभानी तुला काही कर्ज दिलं होतं. होय होय, काहीतरी 300 का 400 रुपये घेतलं होतं वाटतं. ते 300 का 400 हे कर्ज रोखा पाहिल्यावर कळेलच. ते कर्ज फेडशील, पैसे देशील मला? पैसे पैसे आता काय म्हणायचं तुकोबा तुम्हाला? ते एकादशीच्या घरी नाही नाही, तुम्ही विठ्ठल भक्त, आम्ही शंकर भक्त. अहो शिवरात्रीच्या घरी एकादशी आली म्हणून समजा. अहो तुकोबा पैसा हाणायचा कुठून? दुष्काळानं सगळं पार कंबरड मोडलंय, सगळं वाटुळ झालंय. अहो ते घरादाराचं आणि गुराढोराचं बी. असं म्हणू नको सोमनाथा. अरे विष्णू सावकाराकडनं मी कर्ज घेतलंय. त्यांनी तकादा लावलाय मागे. मला ते फेडायलाच हवं. हो हो, मी ऐकलंय तुम्ही स्वतःचं शेत गहाण ठेवून धान्य विकत घेतलं आणि ते गरजूंना वाटलं म्हणे. लई धर्मात्मे तुम्ही. तुम्हाला तुमचे पैसे मिळालंच पाहिजे. मग देशील पैसे? कधी येऊ? नाही तुकोबा, आता काही बोलू नका बघा. पुढच्या सुगीला काय असेल ते बघू. ठीक आहे, येतो मी. दुसरीकडे बघतो कुठे मिळेल ते. त्या मारुती मानेकडे जातो. मारुती मानेकडं? हा हा, जा जा. अहो त्याच्या शेतात हरभरा आणि गहू याचं चांगलं पीक आलं होतं. मी तुम्हाला सांगतो, तो सुरुवातीला पैसे देणार नाही. पण तुम्ही त्याच्याकडे पैसे घेतल्या बिगर तिथून निघायचंच नाही, समजलं? ठीक आहे, येतो मी. ऐकताय ना? हो अहो, वहिनी घाबरल्यात. त्यांना काहीतरी वाईट साईड सपान पडलं वाटतं. वाईट सपान? हो, झोपेत ना टचकून उठून काहीतरी बरळत होत्या. म्हणत होत्या मोठा वाघ आलाय, मोठा अजगर आलाय आणि तो तुकोबांना गिळतोय, असं काहीतरी म्हणत होत्या. हो अरे बापरे, वहिनीला दादाची काळजी झाली वाटतं. तू वहिनीला म्हणावं दादाला काही होणार नाही. मी आणि रामू काकानं दादाला खूप शोधलं, पण तो काही सापडे ना. आम्ही दोघं उद्या सकाळी परत जाणार आहोत. तू एक काम कर, तू मंगळाईचा अंगारा आणि कुंकू जे देवघरात ठेवलं ना ते वहिनीच्या कपाळाला लाव. अहो ते सर्व ठीक आहे, पण तुम्ही चला की जरा त्यांना समजवायला. त्यांना थोडं धीर वाटेल. हो असं म्हणतेस? चल. अरे रामू, तू म्हणतोस ना तुझा तो तुक्या
कवना करतो, अभंग रचतो. हो हो, माझा तुकाराम आहेच कवी, त्याला सरस्वती प्रसन्न आहे. कसली डोंबलाची कविता करतो आणि कसली सरस्वती प्रसन्न झाली त्याच्यावर. तो काय अभंग रचतो काय? तो अभंग रचत नाही. मग त्याने रचलेले अभंग इतरांचेच असतात. कुणाचे असतात? सालो मालो त्याचं नाव. सालो मालो? आता सालो मालो कोण म्हणायचा? काय त्याचे ते अभंग. वा 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 वा. अरे उद्या अंबाजी महाराजांनी त्याला आमंत्रण दिलेलं आहे. तूही ये तिकडे. वाय वाय, जरूर येईन मी. मला बी बघायचं ह्या सालो मालो कोण आहे. कोण, कुठचा, नाव काय, गाव काय, आणि चालला माझ्या तुक्याच्या पुढे. मी बी नक्की येईन. अरे तू येत होत्या आजच्या अंकणाला. आरसा कशाला? येईनच मी. येत तू, कळेल तुला सालो मालो म्हणजे काय गोष्ट आहे ती. अरे त्या तुक्याचे अभंग कसले ऐकता? माझे अभंग ऐका. सालो काय म्हणतो? सालो म्हणतो, करिता येर झारा, करिता येर झारा, उभा न राहीसी देवारा. करिता येर झारा, उभा न राहीसी देवारा. हे झोंडियांचे चाळे, हे झोंडियांचे चाळे, काय पोटी असे नकळे. आरोगुनी मुग, आरोगुनी मुग, बैसलासी जैसा बग. वा, आरोगुनी मुग, बैसलासी जैसा बग. सालो म्हणे, ऐकलं का? सालो काय म्हणतोय? सालो म्हणे किती, सालो म्हणे किती. पुन्हा एकदा ऐक. करिता येर झारा, उभा न राहीसी देवारा. करिता येर झारा, उभा न राहीसी देवारा. हे झोंडियांचे चाळे, हे तो झोंडियांचे चाळे, काय पोटी असे ते न कळे. हे तो झोंडियांचे चाळे, काय पोटी असे ते न कळे. आरोगुनी मुग, आरोगुनी मुग, बैसलासी जैसा बग. वा 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 वा. ऐका पुढे मी काय म्हणतोय ते. काय ग, थांबलीस का? आवली बाई, हे बोल बघा, ओळखीचे वाटतायत. होय ग, हा अभंग तर तुझ्या थोरल्या भाऊजींचा. पण हा बुवा सालो मेलो म्हणे का म्हणतोय? थांब बघते. अरे सालो का मेलो. काय झालंय काय मावशी? काय बिग? मावशी गेली इंद्रायणीत बुडून. तुझी मावशी नाही, सासू बोलते. हा माझ्या धन्याचा अभंग तू सालो मेलो म्हणे का म्हणतोय? आवली बाई, हे मंबाजीच्या मठात मठकवी म्हणून आहेत, महान अभंग लिहितात. असा कसा हो? हा बघा, आमच्या दोघीचा ओळखीचा आहे. नक्कीच काहीतरी लांडीला वाडी दिसते. वय, उद्या नारद उवाच्या ऐवजी सालो मेलो उवाच म्हणून गीता सुधी तूच अर्जुनाला सांगितली असं म्हणशील. छे 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 छे, काहीतरीच काय हे बोलणे. मी बायकांच्या तोंडी लागत नाही. असं का? मी इथून जातोच कसा? चालो म्हणे आता मी इथून जातो. चालो म्हणे आता मी इथून जातो. आवली बाई, या माणसात काहीतरी कोडा दिसतंय. आवली बाय, या सालो मालाला आम्ही तुमच्या घराकडे कागद हुडकताना बघितलंय. अगं भैया, असं आहे वय? यांनी साबत करायला हवं. चल ग राधे. हा चला चला, चल 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 चल. तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. शिकवण त्याची आजही मोलाची, परिसावी कथा निर्मळ चैतन्याची. घाली ज्ञानामृताचा सडा, घाली ज्ञानामृताचा सडा. तुका आकाशा एवढा, तुका केवढा केवढा, तुका आकाशा एवढा. तुका केवढा केवढा, तुका
तुका आकाशा एवढा. सुखे मातला तो नाही, दुःखे भंगलाही नाही. सुख दुःख भोगताना तुका अभंग होऊन राही. भज विठ्ठल कानुडा, भज विठ्ठल कानुडा. तुका आकाशा एवढा, तुका केवढा